Now we'll get back to the addresses. Another schoolboy mate of Sachin's opponent, because he played for Balmohan, and a Mumbai Ranji Net colleague. I would like to request Shri Kunal More to say a few words. नमस्कार. सर्वप्रथम भारतरत्न सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सचिनबद्दल काही किस्से सांगायचे तर मी त्याच्याबरोबर रणजी ट्रॉफीच्या नेट्स आणि ड्रेसिंग रूम शेअर केली. माझा पहिला इन्सिडन्स त्याच्या अगोदर काही आम्ही मुंबई वर्सेस पंजाबची रणजी ट्रॉफी फायनल होती वानखेडेला. तेव्हा मी आणि मार्कस बाजूलाच बसलेलो आणि संदीप शर्मा पंजाबचा एक फास्ट बॉलर होता. सचिनने 139 कधी तेव्हा केलेले फर्स्ट इनिंगला आणि प्रचंड सगळ्यांना धुतलेला, त्याच्या लँग्वेजमध्ये बोलायचं असेल तर. आणि सचिनला त्याने एक बाउन्सर टाकला, तो मिसटाईम झाला आणि तो आउट झाला. तर जाता जाता तो सचिनला कधी बोलला, तर मी मार्कसला इमिजिएटली बोललो. मार्कसला माहीत पण असेल कदाचित. मार्कसला बोललो की म्हणा नेक्स्ट इनिंगमध्ये हा त्याला सापडला तर त्याचं काय खरं नाही आहे. आणि खरोखर नेक्स्ट इनिंगमध्ये त्याला तो सापडला आणि त्याने जे पहिले 2-3 बाउन्सर मारले ते सगळे स्टेडियमच्या बाहेर गेलेले. आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी मी जेव्हा त्याच्याबरोबर खेळायला लागलो, रणजी ट्रॉफी नेट शेअर करायला लागलो, की त्या माणसाचं एक डेडिकेशन किंवा क्रिकेटसाठी जे काही प्रेम असतं ते मी जवळनं अनुभवलं आहे. सो 1998 सालची गोष्ट असेल. ऑस्ट्रेलिया आपल्याकडे खेळायला आलेली आणि त्याने MCAला रिक्वेस्ट करून काही एक पर्टिक्युलर विकेटच्या बाजूलाच, प्रॉपर विकेटला पण नाही, त्याने आउटफील्डला त्याने थोडं रफ तर ऑलरेडी होतंच, पण अजूनही त्याने खूप खराब करून घेतलं. आणि मुंबईतले अंडर-16, 19 जे काही A डिव्हिजनचे जे काही लेफ्ट आर्म स्पिनर्स आणि लेग स्पिनर्स होते त्या सगळ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही रफवरती बॉलिंग टाकायची. त्याने जवळजवळ कमीत कमी आम्ही त्याला 15 ते 20 दिवस कंटिन्यू 3 ते 4 तास आम्ही त्याला कंटिन्यू बॉलिंग करत होतो. का तर फक्त शेन वॉर्नला त्याला कम्पीट करायचं होतं. ते एक मीडियाने एक हाईप पण करून ठेवलेलं की सचिन वर्सेस वॉर्न. तर त्याला ते कुठेतरी त्याच्यावरती एक वरचढ व्हायची एक संधी त्याला मिळणार होती. आणि एक वॉर्न तर एक वर्ल्ड क्लास बॉलर होता आणि त्याने ज्या प्रकारे ती प्रॅक्टिस केलेली किंवा त्याने जे काही मेहनत घेतली ती आम्ही जवळनं बघितली आहे. आणि खरोखर त्या सिरीजला तो क्लिक झालेला. आणि माझं सुदैव असं होतं की इमिजिएटली पहिल्या टेस्ट मॅचच्या अगोदर मी मुंबईला सिलेक्ट झालेलो आणि अगेन्स्ट ऑस्ट्रेलियाच आमची मुंबई वर्सेस ऑस्ट्रेलिया ब्रेबॉर्न स्टेडियमला मॅच होती. तर त्या मॅचच्या वेळेस ड्रेसिंग रूममध्ये असताना सचिन बोललेला की मी जी काय प्रॅक्टिस केली आहे तो पहिला शॉट मी तिथे खेळणार त्याला. जर मिस टाईम झाला किंवा मी त्या शॉटला आउट झालो तर संपूर्ण सिरीज नाही खेळणार. आणि जर क्लिक झाला तर मी तो कंटिन्यू करीन. आणि त्याने हेही सांगितलेलं की त्याचं रीडिंग किती, तो क्रिकेटचा किती विचार करतो किंवा समोरच्या बॉलरचा किती विचार करतो हे पण त्याच्यावरनं कळलं. की त्याने फर्स्ट इनिंगच्या जेव्हा आमची बॅटिंग आली तेव्हा त्याने सांगितलं की शेन वॉर्न राऊंड विकेट बॉलिंग करायला येणार नाही त्या इनिंगमध्ये किंवा त्या मॅचमध्ये. आणि अगदी तसंच झालं. शेन वॉर्न त्या मॅचला एंटायर मॅचमध्ये त्याने एक बॉल सुद्धा त्याला राऊंड विकेट टाकला नाही. पण तरीही त्याने तो एक स्वीप शॉट जो प्रॅक्टिस केलेली 3 ते 15-20 दिवस कंटिन्यूस तो त्याने खेळला. तो क्लिक झाला आणि मी समोर होतो. तो एवढा सुंदर आवाज आला बॅटचा, ठॉक करून, आणि तो गेला स्टँडमध्ये. आणि तिकडनं तो सुरू झाला तो स्वीप शॉटचा सिलसिला, तो त्याने संपूर्ण सिरीजभर ठेवला. त्या मॅचची अजून एक आठवण, मी बॅटिंग करत होतो. फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात मी एवढा फास्ट बॉलिंग मी खेळणार होतो.
अंडर 19 पर्यंत सगळे अशी मुलं खेळून सवय झालेली, पण हे एकदम इंटरनॅशनल लेवलची बॉलिंग खेळायची ही माझी पहिलीच संधी होती. जेसन गिलेस्पीचे पहिले 2 बॉल मला दिसलेच नाही, हातातनं सुटलेले. फक्त ते गिलक्रिस्टच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन ठॉक्कन असा आवाज आला, मला कळलं की बॉल पाठी गेलाय. तिसरा बॉल त्याचा मी इथे खाल्ला. आता थोडंसं वाढलंय, पण तेव्हा थोडंसं माझं मी फिट होतो तेव्हा लागलेला मला इथे. आणि समोरनं त्याचा टिपिकल आवाज आला, दाखवू नकोस. त्याचा आवाज आला की दाखवू नको समोरच्याला, तुला लागलं ते. पण ते मला माहिती होतं की मी किती कळवळलं आतमधनं. सगळं इथे लाल लाल काळा झालेला. मला बोलला अजिबात दाखवायचं नाही. मला ठीक आहे. मग ओव्हर झाली. तेव्हा तो मला बोलला की आता तुझे पाय बरोबर हलतील, मला वॉच कर. म्हणलं सर तुम्ही म्हटलं तुम्हाला वॉच करून म्हणलं मी मोठं झालेलो आहोत. म्हणलं आम्ही सगळे इथपर्यंत आलेलो आहे. आणि त्याने त्याच्याबरोबर सुदैवाने आम्ही 113 रनची पार्टनरशिप झाली माझी त्याबरोबर. आणि त्याच्याकडनं बरंच काही शिकायला मिळालं त्या मॅचच्या वेळेस. आणि खरंच खरंच मी आता यंगस्टरला पण सांगू इच्छितो की आता जी काय मुलं खेळत आहेत त्याच्या अकॅडमीजमध्ये किंवा कुठेही बाहेर खेळत असतील तर क्रिकेटवर मनापासून प्रेम करा. त्याने जे काही केलंय, सचिन तेंडुलकर बनायला एका दिवसात बनत नाही. ती 28 वर्षाची मेहनत आहे त्याची. ती शाळेपासनं ते इंडियासाठी वर्ल्ड कप जिंकणं ही त्याची जर्नी होती. ती फॉलो करा. त्याच्या काळात सोशल मीडिया नव्हतं म्हणून आपण आपल्याला त्याचे काही रेकॉर्ड्स किंवा काही त्याचे व्हिडिओज अजूनही पण जे आपण धोनी आणि विराटला जे काय आपण फॉलो करतोय त्याच्या काळात सोशल मीडिया फार कमी होतं. सो त्याने बरेच सॅक्रिफाईस केलं त्याच्या आयुष्यात क्रिकेटसाठी. तर ते तुम्ही फॉलो करा. डेडिकेशन जे तुम्ही SRTच्या तुम्ही जे काही अकॅडमीजमध्ये खेळतायत मुलं, तर त्याने केलेले अचिव्हमेंट्स फॉलो करून त्याचं तो एक आयडॉल सचिन तेंडुलकर नाव हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तुमचं क्रिकेट खेळा. आणि तिसरी अशी आठवण होती की मी नेटमध्ये त्याला बॉलिंग करत होतो रणजी ट्रॉफीच्या. तर सुदैवाने मी 2-3 वेळा त्याला कंटिन्युअसली त्याला मी बीट केलं आणि मी बॉल घेतला आणि बाहेर पडलो नेटच्या. मला तर काय झालं, म्हणलं मी ह्याच्यापेक्षा चांगली बॉलिंग टाकू शकत नाही. म्हणलं हे माझे शेवटचे 3 बॉल, मी परत नाही टाक बोलला मला. नंतर मग त्याला 1 बॉल टाकला. मला बोलतो की आता असं समज मी 150 बॅटिंग करतोय. म्हणलं ओके. त्याच्यानंतर फक्त मी बॉल टाकला की असं वर बघायचो, बॉल टाकला की वर बघायचो. स्टेडियममध्ये जेवढे स्टँड होते तिथे सगळ्यांना मला फिरून आणलं. सो हे करण्यामागे हे सांगण्यामागे एकच उद्देश आहे की सचिनने जी मेहनत केली तेवढे त्याच्यापेक्षा आपण त्याच्या एवढी मेहनत तर मला वाटत नाही की कोणी करू शकेल. पण ॲटलिस्ट त्याच्या 10 ते 20% तुम्ही मेहनत केली तर तुम्ही खूप चांगले क्रिकेटर व्हाल आणि खूप चांगला माणूस व्हाल. ते तुम्ही त्याला फॉलो करा. ओके, थँक्यू व्हेरी मच मार्कस. मला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, Kunal sir.